भीमराव. तर सुभेदार हे मिलिटरीमध्ये होते, त्यांना चांगला पगार मिळत होता. पण त्या काळात सर्व राज्य कोणाचं होतं? ब्रिटिशांचं. ब्रिटिशांच्या राज्यामध्ये स्वतंत्र एक बटालियन होती, एक स्वतंत्र फौज होती. त्या बटालियनचं नाव होतं महार बटालियन. या महार बटालियनमध्ये हे सुभेदार होते. परंतु लवकरच इथल्या या भारतीय समाजातल्या उच्चवर्णीय समाजाने या महार बटालियनला बंद करा अशी ब्रिटिशांकडे मागणी केली आणि ते महार बटालियन संपूर्ण बंद झालं आणि सुभेदार रामजी सपकाळ यांना त्या मिलिटरीमधून निवृत्त व्हायला लागलं, रिटायर व्हायला लागलं. त्यांचं वय का पूर्ण झालेलं नव्हतं. लवकरच त्यांना रिटायर करून टाकलं, त्यांना नोकरीतून काढून टाकलं. कशी तरी बाबासाहेबांची परिस्थिती त्यांच्या वडिलांमुळं थोडी जेमतेम बरी होती. आणि रामोजी सपकाळ कुठं होते? मिलिटरीमध्ये होते. यांचे वडील मालोजी ते सुद्धा मिलिटरीमध्ये. या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे यांच्या कानावर नेहमी इंग्रजी शब्द पडायचे, इंग्रजी हे सुद्धा बोलायला लागायचे. बाबासाहेबांचं लहानपणचं सर्व शिक्षण इंग्रजीमध्ये झालंय. बघा, आपण सुद्धा इंग्लिश मिडियमची मुलं सगळे, आहे की नाही? त्यांचे वडील सुद्धा इंग्लिशमध्ये बोलायचे. मग आता हे रिटायर झाले, मग आता करायचं काय? बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला होता? महू, मध्य प्रदेश. इंदोर जवळ महू गाव आहे. कोणतं गाव? महू. शिवरायांचा जन्म शिवनेरीवर, बाबासाहेबांचा जन्म कुठं? महू, मध्य प्रदेश. लक्षात राहिलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला. 14 एप्रिल 1891 बाबासाहेबांचा जन्म झाला. तेव्हा रामजी सपकाळ जे सुभेदार होते हे महूला होते, त्या लष्करी छावणीमध्ये. तिथे त्यांचा जन्म झाला. लष्करी छावणीमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. बघा, मिलिटरीच्या त्या छावणीमध्ये, त्या पूर्ण कॅम्पसमध्ये बाबासाहेब जन्माला आले. आजूबाजूचं वातावरण सगळं कसं होतं? वातावरण पूर्ण मिलिटरीचं सगळं असं धाडसाचं, शौर्याचं. जसं एखादा मुलगा जर एखाद्या किल्ल्यावर जन्माला आला तर कसा शूरवीर बनतो, तसं हा बाबासाहेब कुठे जन्माला आले होते? त्या मिलिटरीच्या कॅम्पसमध्ये जन्माला आले होते. महूवरून बाबासाहेबांच्या वडिलांची बदली केली कोल्हापूरला. कोल्हापूरला फक्त 2-3 वर्ष त्यांनी काम केलं, त्यांना रिटायर करून टाकलं, त्यांना नोकरीवरून काढून टाकलं. आणि मग ते आले रत्नागिरीला, दापोलीजवळ, तिथे आले. नंतर कोल्हापूरमध्ये एक शाळा आहे जिथे बाबासाहेबांचं शिक्षण झालं. बाबासाहेबांची पहिली शाळा ज्याला म्हणतात, प्रतापसिंह भोसले हायस्कूल, गव्हर्नमेंट इंग्लिश स्कूल आहे तिथे बाबासाहेबांचं ऍडमिशन झालं. 1891 जन्म आणि 1900 साली बाबासाहेबांचा 7 नोव्हेंबर तो दिवस होता. 7 नोव्हेंबर या दिवशी बाबासाहेबांना शाळेमध्ये टाकलं, कोल्हापूरच्या त्या गव्हर्नमेंट इंग्लिश हायस्कूलमध्ये. त्या 7 नोव्हेंबर बाबासाहेबांच्या शाळेचा पहिला दिवस. तो दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतातल्या ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांच्यासाठी तो स्मरणाचा दिवस. त्या दिवसाला महाराष्ट्र शासनाने विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केलेला आहे. 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस. बाबासाहेब त्या दिवशी पहिल्यांदा शाळेमध्ये गेले. असा विद्यार्थी हा पहिल्यांदा शाळेमध्ये जातो, पण तिथे सुद्धा त्या शाळेमध्ये बाबासाहेबाला वर्गामध्ये बसू दिलं जात नाही. मग बाबासाहेबांना बसायचं कुठं? वर्गाच्या बाहेर. खूप शिक्षक बोलून गेले आपल्याला, आपण नेहमी हिस्ट्री सुद्धा वाचतो ते. बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसायचे, खिडकीतून बघायचे मधले टीचर काय शिकवा लागले. क्लासमध्ये बसायचे का? नो, क्लासच्या बाहेर. आणि खिडकीतून बघायचं टीचर काय शिकवा लागले ते बघायचं आणि वहीत लिहून घ्यायचं, त्याचा अभ्यास करायचा. तुम्हाला तर वर्गाच्या बाहेर काढत कसं होईल? वर्गाच्या बाहेर आमचा पंखा बंद होता, आता आमचं भाव कसं होत होतं नाही विकेश भाऊ? हरकत नाही, सुखसुविधा मिळाल्या पाहिजे. बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत होते. त्यांना तिथेच त्या पहिलीच्या वर्गापासून त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं. बाबासाहेब इथं कशी 4थी पर्यंत शाळा शिकले. नंतर रामजी सपकाळ यांना कुठलं उत्पन्नाचं साधन नव्हतं, मग ते गेले मुंबईला. मुंबईला त्या काळामध्ये, ब्रिटिशांच्या काळामध्ये मोठमोठ्या मिल्स होत्या, सूत गिरण्या ब्रिटिशांनी उभारलेल्या. त्या गिरणीमध्ये मग काम करायला लागले. काही कुठला कामधंदा नाही, काही नाही. आणि मग त्यांची खोली 10 बाय 10ची खोली. 10 बाय 10 किती सांगता अंदाज किती होतो? 10 बाय 10. मुलांचं जे आहे की नाही टॉयलेट बाथरूम आपलं मुलांचं मुलींचं सेम आहे, त्या जागेपेक्षाही कमी जागा. एवढीशी जागा, त्या टॉयलेट बाथरूमची जागा आहे की नाही आपली पूर्ण जागा घेतली, त्या जागेपेक्षाही कमी जागा, त्या पूर्ण त्या पोर्चपेक्षा आहे. 10 बाय 10 फूट. त्या जागेमध्ये बाबासाहेब, त्यांचं कुटुंब, त्यांच्या घरी बकरी होती, त्यांचे वडील, त्यांची आत्या. बाबासाहेबांची आई लवकरच वारली होती. बाबासाहेब फक्त 3 वर्षाचे होते. आई आणि पोरका बाळ होता. पोरका बाळ, पोरका कळते की नाही? त्यांची आई वारते ना, त्याला पोरका म्हणतात. असा हा पोरका बाळ होता. आई नव्हती. मग यांची शिक्षणात पूर्ण संगोपनाचं, यांना सांभाळण्याचं काम कोणी केलं? मग बाबासाहेबांची आत्या होती. ती सुद्धा अपंग होती पायानं, तिला काडी घेऊन चालायला लागायचं. अशी अपंग आत्या, तिनं बाबासाहेबाला सांभाळलं. बाबासाहेबांची आत्या, बाबासाहेबांचे वडील, बाबासाहेब, त्यांचं लग्न पण झालं, मग ते सुद्धा तिथेच
बकरी सोबत एवढीशी खोली कसा काय अभ्यास करायचा? शाळेमध्ये मास्तर वर्गात बसू देईना, घरी अभ्यास करायचा, घरात जागा नाही. तरी सुद्धा या परिस्थितीत बाबा शिकायला लागली. बघा, परिस्थिती विचार करा, परिस्थितीत जाण ठेवा, आपल्या आणि बाबासाहेबांच्या परिस्थितीची जाण. आपल्याला आज कशी व्यवस्था आहे झोपण्यासाठी, हॉस्टेलला सुद्धा कशी व्यवस्था आहे आपल्याला. बाबासाहेबांना अभ्यासाला जागा नव्हती. बऱ्याच वेळा ते बाहेर ग्रामपंचायतचे खांब्याला लाईट लावलेले असतात की नाही, गावामध्ये लाईट लावलेले, त्या खांब्याच्या खाली बसायचं, पुस्तक वाचायचं, तिथं अभ्यास करायचा. असे बाबासाहेब शिकायला लागले. मालोजी सपकाळांना माहित होतं, रामजी सपकाळ त्यांचे वडील, त्यांना माहित होतं की जर इथं काहीतरी करायचं असेल, आपली प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपलं लेकरू जर शिकलं तरच पुढे काहीतरी करू शकते. त्यांना माहित होतं की इंग्रज लोक, जे शिकले लोक आहेत, त्यांना कामावर घेतात, त्यांना कुठेतरी कामाला लावतात, त्यांना काहीतरी नोकरी देतात. जर आपले पोरग शिकलं तर कुठे कामाला लागेल, त्यांचं काहीतरी भलं होईल. म्हणून रामजी सपकाळांनी त्याला शिकायला लावलं. आणि बाबासाहेबांची जिद्द होती, शिकायला लावलं. बाप कधी कधी म्हणतो आपल्याला शिकरे शिकरे शिकरे, पण आपली जिद्द पाहिजे शिकायची, तर आपण शिकतो. नुसतं कोणी म्हणलं शिकतो का आपण? आपले दिल में होणार नाही, आपल्या मनात पाहिजे, आपल्या काळजात पाहिजे शिक्षणाविषयी आवड. बाबासाहेबांच्या ती काळजात आवड होती शिकायची, म्हणून ते वर्गाच्या बाहेर काढलं तरी शिकत राहिले. नुसतेच शिकले नाही तर हुशार कुशाग्र बुद्धीमतीने शिकले.